नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही बघत आहे नेहा ब्लॉग्स. आम्ही आवरून निघालेलो आहे मॉलसाठी, पण मलाच माहिती नाही आम्ही कोणत्या मॉलमध्ये जाणार आहोत. नंतर मला माहिती पडलं आम्ही गेलेलो होतो विमाननगरच्या फिनिक्स मॉलमध्ये, ज्या ठिकाणी माझी बेस्ट फ्रेंड जी आहे ती जॉब करते आणि मी भेटणार आहे तिला 8 वर्षानंतर. तिथे जाऊन मी तिला अचानक असे सरप्राईज दिले. ती शांततेत अशी बसलेली होती आणि अचानक मी तिला कॉल केला आणि सरप्राईज दिला. तिला भेटली, छान अशा गप्पा मारल्या. त्यानंतर मी माझे प्रोडक्ट आणण्यासाठी गेली शॉपेरामध्ये. छान असे प्रोडक्ट बघितलेत, माझे शेड सिलेक्ट केले आणि माझा खिसा रिकामा केला. आपल्या व्हॅनिटीमध्ये लक्झरी प्रोडक्ट ॲड करण्याची खुशी वेगळीच असते. ती फक्त आणि फक्त मेकअप आर्टिस्टलाच समजू शकते. पैसे देताना असं मन थोडंसं दुखलं आणि नंतर परत प्रोडक्ट बघून मन चांगलं झालं आणि त्याच्यानंतर मी असे आपले पैसे दिले आणि माझं प्रोडक्ट घेतलं या ठिकाणी आणि थोडंसं शाईन मारले. शाईन मारता मारता मला दिसले हे भाजलेले भट्टीतून काढलेले ब्रेड, आणि त्याला काय म्हणतात ते मला काही माहिती नाही, कारण मी कधी खात नाही. जाऊ दे, हा एक मस्करीचा विषय झालेला आहे. त्याच्यानंतर इथे आम्ही आलो या ठिकाणी आणि छान असे सगळे आपल्या घरासाठी काय लागतं ते सामान इथे होतं, जसे की बेड, सोफा, हे सगळे प्रोडक्ट होते तिथे. या ठिकाणी सामान घेणारे कमी आणि आराम करणारे लोक जास्त होते. त्याच प्रकारे आम्ही पण तिथे तसंच केलं आणि आम्ही घेतलं सामान पण घेतलं थोडंफार. आम्ही एकदा म्हटलं बघून जावा काय काय असतं, काय काय नाही, लागलं तर आपण इथनं येऊन घेऊन जायचं. आणि हे भलतंच काही ते काही बघत बसले. मग त्याच्यानंतर आपण परत शाईन मारायला इथं आलेलो आहे. या ठिकाणी बघू शकता कसे लोक आरामात झोपलेले आहेत. डायरेक्ट लोकांना झोप लागलेली आहे, एवढं कम्फर्ट आहे इथे. मग मीच का शांत राहू म्हणून जाऊन मी पण बेडवर बसली. थोड्या वेळ आराम नाही केला, थोडा मस्ती केली आणि निघाली. आणि त्याच्यानंतर फक्त मला हे ग्लास हे स्वस्त दिसले. इथे 6 मिळाले. कशाचे आहे ते तुम्हीच बघत बसा. आणि त्याच्यानंतर मी घेतली तेलासाठी एक बॉटल. ती तेलाची नाही आहे, पाण्याची आहे, पण मला तेलासाठी हवी होती. त्यानंतर मस्त असे मी ग्लास बघितलेले आहे. या ठिकाणी यांना विचारले ग्लास कशासाठी, तर ते म्हणतात निंबू सरबतसाठी. आणि इथे स्वतःच बिल करा, स्वतःच काय. जाता जाता म्हटलं माझ्या फ्रेंडला म्हणजे रंजूला मी एकदा भेटून जायचं, पण तिने बिचारीने एवढी काळजी पाहिजे की तिने माझ्यासाठी बॅग आणली. आणि त्यानंतर आम्ही दोघींनी भेटले, फोटोज काढलेत, कारण राहिले होते. आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो घरच्यासाठी, कारण तसं पण खूप लेट झालं होतं आणि घरी जाऊन स्वयंपाक करून झोपणं, कारण दुसऱ्या दिवशी मला जायचं होतं साताऱ्याला ऑर्डरसाठी. आणि त्याच्यानंतर माझा ब्लॉग इथेच संपलेला. नेक्स्ट ब्लॉग हा खूप इंटरेस्टिंग असणार आहे, बघायला विसरू नका.